जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं तर गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या शिक्षक पद भरती संदर्भात जी काही फेज 2 आहे तर त्या फेज 2 ची जाहिरातीची जी कार्यवाही आहे तर ती मागे या ठिकाणी बघा 20 तारखेपासून झालेली आहे। आणि ज्या काही जाहिरात आहे तर त्या जाहिरातीमध्ये आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषदच्या जाहिराती, मनपाच्या ज्या काही जाहिराती असेल, त्यानंतर नपाच्या जाहिराती आणि सर्वात महत्त्वाचं खाजगी जे अनुदानित संस्था आहे तर त्यांच्या जाहिराती। तर ह्या संदर्भात ज्या काही अपडेट आहे तर ते अपडेट आपण वेळोवेळी सध्या बघा तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे। तर आपल्याला माहिती आहे की ज्या सध्या वेकेन्सी असेल किंवा जाहिरात असेल तर त्या अपलोड व्हायला सुरुवात झाली आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला ज्या काही जाहिराती आहे तर त्या दोन प्रकारामध्ये सध्या पाहायला मिळत आहे। तर त्याच्यामध्ये एक होतं ते विथ इंटरव्ह्यू संदर्भात आणि दुसरं जे आहे ते विदाऊट इंटरव्ह्यू संदर्भात, बरोबर। म्हणजे ह्या दोन प्रकारामध्ये जाहिराती सध्या पाहायला मिळतात। मग ह्याच्यामध्ये ज्या काही जिल्हा परिषद असेल, मनपा असेल, त्यानंतर नपा असेल तर ह्या जाहिराती आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यू संदर्भात ज्या काही वेकेन्सी आहे तर त्याच्यामध्ये पाहायला मिळतात। आणि ज्या खाजगी अनुदानित संस्था आहे तर त्यांच्यामध्ये काही अंशी ज्या काही जाहिराती आहे तर त्या जाहिराती फक्त त्या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये पाहायला आपल्याला मिळत आहे। जास्तीत जास्त खाजगी आस्थापनाच्या ज्या संस्थांच्या जाहिराती आहे तर त्या आपल्याला विथ इंटरव्ह्यूच्या ह्या प्रकारामध्ये सध्या पाहायला मिळत आहे। परंतु मध्यंतरी ज्या काही प्रामुख्याने ज्या काही महत्त्वाच्या बघा संस्था आहे तर त्या संस्थांनी या ठिकाणी जाहिरात ज्या आहे तर त्या जाहिरात आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये म्हणजे विना मुलाखतीमध्ये सध्या बघा इथं देताना आपल्याला दिसत आहे। त्या अनुषंगाने ज्या संस्था आहे तर त्यांचं कौतुकच केलं पाहिजे, जेणेकरून सध्या बघा ह्या ठिकाणी एकाच एक प्रमाण असल्यामुळे त्या ठिकाणी डायरेक्ट मेरिटवरती इथं निवड मे बी त्या ठिकाणी होणार आहे। त्या अनुषंगाने आजच्या घडीला ज्या काही जाहिरात आता प्रकाशित झाली आहे त्या अनुषंगाने बघा ह्या ठिकाणी जी जाहिरात आहे तर ती जाहिरात तुम्ही इथं बघू शकतात। पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक पद भरती टप्पा 2 संदर्भात ही जाहिरात इथं बघा प्रकाशित झालेली आहे। तर ही जाहिरात कुठली आहे तर ह्या ठिकाणी बघा संस्थेचं जे नाव आहे श्री सरस्वती या ठिकाणी जी काही एज्युकेशन सोसायटी आहे छत्रपती संभाजीनगरची, तर त्या संदर्भात इथे जाहिरात सध्या इथं सेकंडरी आणि हायर सेकंडरीची जी पदं आहे तर त्या संदर्भात इथं पब्लिश झालेली आहे। तर ह्याच्यामध्ये स्पष्ट या ठिकाणी बघा उल्लेख आहे, ही जी जाहिरात आहे तर ती विदाऊट इंटरव्ह्यूची आहे, बरोबर। म्हणजे ह्या ठिकाणी जी काही मुलाखत वगैरे नसणार आहे, तिथं डायरेक्ट जी काही टेट मार्कानुसार त्या ठिकाणी शिफारस होणार आहे आणि एकाच एक प्रमाण असल्यामुळे डायरेक्ट त्या ठिकाणी नियुक्ती मिळणार आहे। तर ही अतिशय महत्त्वाची आणि जे काही संस्था आहे तर त्या संस्थेची जाहिरात आपल्याला पाहायला मिळते। तर ह्याच्यामध्ये आता वेकेन्सी नेमकी किती आलेली आहे ती देखील तुम्हाला इथं बघा पाहायला मिळते। तर ह्याच्यामध्ये आरक्षणानुसार जी वेकेन्सी असेल तर ती वेकेन्सी इथं बघा अनुसूचित जातीसाठी 2 पदं आहे। त्यानंतर पुढची जर वेकेन्सी बघितली भज ब साठी 1 पद, त्यानंतर भज क साठी 0 आहे, त्यानंतर भज ड साठी 1 पद आहे, त्यानंतर पुढचं जे पद आहे तर हे EWSचं पद आहे 2 पदं, त्यानंतर SCBCचं 2 पदं आहे आणि ओपनचे 5 पदं, अशी 13 पदांची जाहिरात सध्या बघा इथं आपल्याला पाहायला मिळते। मग ह्याच्यामध्ये जर विषय वगैरे जर बघितले तुम्ही तर 6 ते 8 साठी एकत्रित जे काही विषय आहे तर ते विषय म्हणजे इंग्रजी विषयाचे 2, विज्ञानचे 2, गणितचे 2, मराठीचं 1 आणि संस्कृतचं 1, अशा पद्धतीने इथं वेकेन्सी सध्या 6 ते 8 साठी आलेली आहे। आणि 9वी ते 10वी साठी जी वेकेन्सी आहे तर इथं बघा 9वी ते 10वी साठी देखील मराठी माध्यमाची, विज्ञानचे 2 आहे, गणितचे 2 आणि इंग्रजीचं 1, अशा पद्धतीने इथं वेकेन्सी टोटल जी आहे तर ती 13 वेकेन्सी सध्या इथं आलेली आहे। म्हणजे या ठिकाणी जी काही जाहिरात आहे तर ती जाहिरात सध्या छत्रपती संभाजीनगर संदर्भात जी श्री सरस्वती एज्युकेशन सोसायटी आहे तर त्यांची जाहिरात इथं प्रकाशित झालेली आहे। त्यानंतर दुसरी जर जाहिरात आपण बघितली तर दुसरी जाहिरात देखील बघा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते। तर ही देखील सध्या विदाऊट इंटरव्ह्यू संदर्भात जाहिरात इथं पवित्र प्रणालीवर अपलोड झालेली आहे। तर ही जाहिरात देखील छत्रपती संभाजीनगर संदर्भातच आहे। श्री सरस्वती या ठिकाणी एज्युकेशन सोसायटी संदर्भात सेकंडरी आणि हायर सेकंडरी संदर्भात जाहिरात इथं बघा प्रकाशित झालेली आहे। तर ह्याच्यामध्ये जी एकूण पदं आहे तर ती पदं जवळपास या ठिकाणी 38 पदं आहे, बरोबर। म्हणजे 38 पदांची जाहिरात इथं प्रकाशित झाली आहे। ही देखील सध्या विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये असणार आहे। म्हणजे ह्याच्यामध्ये डायरेक्ट मेरिटनुसार या ठिकाणी बघा जे काही नंबर असेल, सिलेक्शन असेल तर तो तुमचा इथं होणार आहे। त्या अनुषंगाने पाहिजे तेवढं या ठिकाणी बघा जे काही संस्था आहेत तर त्यांचं इथं कौतुक झालं पाहिजे, जेणेकरून अशा जर जाहिराती आल्या तर तिथं बघा जो काही डायरेक्ट गुणवत्तेवर सध्या बघा निवड त्या ठिकाणी आपल्याला पाहायला इथं मिळू शकते। तर इथं देखील पदं जी आहे तर ती पदं म्हणजे अनुसूचित जाती संदर्भात पदं आहे, 1 पद आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी पुढचं या ठिकाणी अनुसूचित जमातीसाठी 0 पदं आहे, त्यानंतर विजा अ साठी 1 पद आहे, त्यानंतर पुढचं पद आहे भज ड संदर्भात 1 पद, इमाव साठी 3 पदं आहे, त्यानंतर विमाप्र साठी 1 पद आहे, EWS साठी 6 पदं आहे, त्यानंतर SBC साठी 10 पदं आहे आणि खुल्यासाठी 15 पदं आहे, अशी
38 पदांची जाहिरात सध्या बघा इथं प्रकाशित झालेली आहे। तर ह्याच्यामध्ये संदर्भात जे काही विशेष जे काही सध्या बघा विषय आहे तर ते विषया संदर्भात देखील आपण माहिती घेऊया। तर इथं विषय तुम्ही बघू शकतात। आता विषय जे आहे तर विषय बघा इयत्ता या ठिकाणी 5वी संदर्भात आहे, म्हणजे प्राथमिक संदर्भात। तर ह्याचं जी पदं आहे तर ती एक पदं आहे 6 ते 8 संदर्भात, विज्ञान आणि गणित संदर्भात बघा पदं आहे, आणि संस्कृतची पदं आहे। त्यानंतर 9 ते 10 या जो काही वर्ग आहे त्याच्यासाठी देखील पदं आहे। त्यांच्यासाठी मराठी, हिंदी, इंग्रजीची 6 पदं, संस्कृतची 2 पद, विज्ञान 1 पद, गणितची 4 पदं अशी या ठिकाणी 9 ते 10 साठी देखील वेकेन्सी आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर मराठी माध्यमासंदर्भात 11वी-12वीची जी काही वेकेन्सी आहे तर ती देखील आहे आरोग्य व शारीरिक शिक्षण 1, त्यानंतर शास्त्रीय गायन 1 अशी इथं वेकेन्सी आहे। त्यानंतर इंग्रजी माध्यमाची देखील वेकेन्सी आहे 11वी-12वीसाठी। त्याच्यामध्ये इंग्रजीसाठी बघा 1 आहे, त्यानंतर भौतिकशास्त्र 5 विषय आहे, रसायनशास्त्र 4 विषय आहे, जीवशास्त्र 4 विषय आहे, त्यानंतर पुस्तक पालन व लेखाकर्म 1 विषय आहे। अशा पद्धतीने बघा इथे वेकेन्सी सध्या आलेली आहे। तर ही जवळपास 38 जी काही पदं आहे तर ती पदं आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। ह्याच्यामध्ये जी वेकेन्सी आहे तर ती विदाऊट इंटरव्ह्यू संदर्भात वेकेन्सी आहे, म्हणजे डायरेक्ट त्या ठिकाणी मेरिटही लागणार आहे। तर ही एक महत्त्वाची वेकेन्सी सध्या आताच्या घडीला प्रसिद्ध झालेली आहे। त्यानंतर पुढची वेकेन्सी जी आहे तर ती आहे लोकशिक्षण मंडळ संदर्भात आहे। तर ही जी वेकेन्सी आहे तर ही वेकेन्सी बघा मराठी माध्यमासंदर्भात आहे, 1 ते 5ची वेकेन्सी आहे, आणि ह्याच्यामध्ये जी पदं आहे तर ती 2 पदं सध्या आपल्या इथं पाहायला मिळत आहे, बरोबर। म्हणजे 2 पदं आहे तर ही सध्या पाहायला मिळत आहे, आणि ही जी वेकेन्सी आहे तर ही विथ इंटरव्ह्यूची सध्या बघा वेकेन्सी असणार आहे। त्यानंतर पुढची जर वेकेन्सी जर बघितली तर पुढची वेकेन्सी म्हणजे या ठिकाणी पवित्र पोर्टल जी जाहिरात आहे टप्पा 2 साठी, तर यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेसंदर्भात इथं वेकेन्सी देण्यात आली आहे। तर ह्याच्यामध्ये देखील टोटल जर वेकेन्सी बघितली तर टोटल वेकेन्सी या ठिकाणी बघा 30 वेकेन्सी आपल्याला पाहायला मिळत आहे। ह्या जे संस्था आहे तर ह्याची 30 वेकेन्सी पाहायला मिळते। तर ही वेकेन्सी या ठिकाणी बघा पहिलीपासून तर 12वीपर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे। तर इथं पहिलीची वेकेन्सी जी असेल 1 ते 5 म्हणजे प्राथमिक वर्गासाठी 9 वेकेन्सी आहे, 6 ते 8 साठी 8 वेकेन्सी आहे, त्यानंतर 9 ते 10 साठी 4 वेकेन्सी आहे। त्यानंतर इथे जर पुढचं हायर सेकंडरी जर बघितलं 11वी-12वीसाठी तर हिस्ट्री आणि इंग्रजी संदर्भात इथं 1 वेकेन्सी देण्यात आली। पुढची आहे या ठिकाणी बघा सोशियोलॉजी, त्यानंतर पॉलिटिकल सायन्ससाठी 2 वेकेन्सी आहे 11वी-12वी संदर्भात। त्यानंतर इथं 20% अनुदानित आणि जे काही विना अनुदानित अशा पद्धतीने देखील वेकेन्सी इथं आलेल्या आहे। तर एकूण टोटल इथं 30 वेकेन्सी सध्या पाहायला मिळत आहे। तर सध्या जास्तीत जास्त जे काही वेकेन्सी असेल तर त्या वेकेन्सी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। त्या अनुषंगाने जास्तीत जास्त जर जाहिराती अशा पद्धतीने विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये जर आल्या तर ह्याच्यामध्ये बघा डायरेक्ट जी काही मेरिट असेल तर त्या मेरिटनुसार सध्या त्या ठिकाणी निवड होणार आहे, म्हणजे एक प्रकारे गुणवत्तेला त्या ठिकाणी वाव मिळणार आहे। त्या अनुषंगाने सध्या तरी ह्या जाहिराती आल्या आहे। तर तुमची पात्रता ह्या संदर्भात जे काही विषय असेल त्या अनुषंगाने असेल तर इथं बघा तुम्हाला नक्की संधी जी आहे तर ती संधी इथं अवेलेबल होणार आहे। तर त्याच्यामध्ये इथं जास्तीत जास्त बघा 11वी आणि 12वीसाठी देखील जो काही उच्चतम गट आहे तर त्याच्यासाठी देखील चांगली इथं संधी आलेली आहे। तर ह्याच्यामध्ये बरेचसे जे काही जीवशास्त्र असेल किंवा रसायनशास्त्र असेल हे जे सध्या बघा विषय आहे तर त्यांची बरीच जी काही संख्या आहे तर इथं बघा आलेली आपल्याला पाहायला मिळते। तर सध्या ह्या ठिकाणी जाहिराती प्रकाशित व्हायला सुरुवात झाली आहे। जशा जशा जाहिराती प्रकाशित होईल तशा तशा तुमच्यापर्यंत सध्या बघा आपण त्या संदर्भात माहिती पोचवू। त्या अनुषंगाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील तुम्ही जॉईन करू शकतात, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये। तर महत्त्वाची माहिती होती, आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या। बाजूला जी काही बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात आधी येतील। तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट देखील करू शकता, त्याच्यावरती योग्य तो रिप्लाय आपण देऊ। तर सध्या ह्या ज्या 3 ते 4 जाहिराती सध्या आताच्या घडीला इथं प्रसिद्ध झालेल्या आहे। तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी भेट देत राहा। मागे देखील जाहिराती ज्या प्रसिद्ध झाल्या त्या संदर्भात माहिती देण्यात आली आहे, तर ती देखील मागे आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ आहे ते तुम्ही बघू शकतात। तुमच्या काही कमेंट असतील कमेंट करू शकतात। तर भेटू आपण अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।